नमस्कार. सत्या हा रियाच्या वडिलांच्या घरात येतो आणि त्यांची कॉलर पकडतो आणि त्यांना फरफटत आपल्या घरात घेऊन येतो आणि त्याच्या बाबांच्या म्हणजे सुधाकर गायकवाडांच्या पायाशी फेकतो आणि म्हणतो, माफी माग, माझ्या बापाची आत्ताच्या आत्ता माफी माग. तेव्हा रियाचे वडील काही माफी मागायला तयार नसतात. तेव्हा सत्या चांगलंच त्यांना तुडतुड तुडवतो, चांगलंच त्यांचा कानफाड रंगवतो आणि म्हणतो, माफी माग. मागतोयस की अजून मार कमी पडला वाटतं. तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात, सत्या थांब, त्याला मारून काहीच उपयोग नाही. तेव्हा सत्या म्हणतो, नाही बाप, ज्याने तुझी अशी अवस्था केली, तुझ्यावर चिखल उडवला, त्या माणसाला मी सोडणार नाही. त्याने तुझी माफी मागितलीच पाहिजे. तुझी काहीही चूक नसताना त्याने तुझ्या अंगावर चिखल उडवला, नाहीतर मी ह्याला पूर्णपणे चिखलात लोळवेन. आत्ताच्या आता माफी माग. लगेच घाबरून रियाचे वडील नाक घासून सुधाकर गायकवाडची माफी मागतात आणि म्हणतात, मला माफ कर, आणि रागाने सत्याकडे बघत असतात. सत्या म्हणतो, रागाने बघू नकोस, नाहीतर डोळे काढून हातात देईन. आता मात्र रियाच्या वडिलांना सत्याने फरफटत आणल्यामुळे इकडे रियाची आई आणि रिया खूपच घाबरलेले असतात. रियाच्या वडिलांच्या पाठोपाठ लगेच रिया देखील तिथे येते आणि रियाला तिथे बघून रव्याला मोठा धक्काच बसतो. तेव्हा रव्या आणि रिया एकमेकांकडे बघत राहतात आणि एकमेकांना म्हणतात, तू तू तेव्हा आता मात्र रव्या म्हणतो, म्हणजे हे तुझे वडील आहेत तर? आणि रिया म्हणते, म्हणजे हा तुझा भाऊ आहे तर? याने माझ्या डॅडांना फरफटत इथे आणलं. आणि सत्याला म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या डॅडांची कॉलर पकडायची? लाज नाही वाटत तुला? तेव्हा रव्या पुढे येतो आणि म्हणतो, रिया, अगं तुझ्या वडिलांनी काय केलं आहे माहीत आहे का? माझ्या बाबांच्या अंगावर चिखल उडवला आहे त्यांनी. ते ऐकून रियाला धक्काच बसतो. रिया म्हणते, डॅड तुम्ही असं केलं? तेव्हा ते खाली मान घालून उभे असतात. आता कुठल्या तोंडाने ते बोलतील मी असं केलं नाही म्हणून? कारण सत्यासमोर उभा असतो. ते सत्याला घाबरलेले असतात. तर इकडे रियाला आपल्या वडिलांची लाज वाटते. रिया म्हणते, माझ्या डॅडाच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. खरंच माझ्या डॅडाला माफ करा, त्यांचं चुकलं आहे, त्यांच्याकडून चुकून झालं असेल, खरंच ते मुद्दामून नाही करणार. तेव्हा सत्या म्हणतो, चुकून? अगं त्यांनी मुद्दामून केला आहे, मागचा राग काढतायत ते. ते ऐकून रियाला अजूनच धक्का बसतो. मग रिया तिच्या वडिलांना तिथून घेऊन जाते. घरी आणल्यावर रिया ही तिच्या आईला घडलेला प्रकार सांगते आणि रियानंतर तिच्या रूममध्ये जाते आणि रवीला सारखे फोन करत असते. पण रव्याला रियाचा राग आल्यामुळे रियाचा फोन तो काही उचलत नाही. शेवटी ती मेसेज करते सॉरीचा. तेव्हा रव्या तिला कॉलबॅक करतो आणि म्हणतो, काय झालं, कशाला कॉल करतेस? तेव्हा रिया म्हणते, अरे डॅडाचा राग तू आता माझ्यावर काढणार आहेस का? मी काय केलं आहे? तेव्हा रव्या म्हणतो, असं कसं, तू त्यांचीच मुलगी आहेस ना? अगं त्यांनी आज पूर्ण भर रस्त्यात माझ्या वडिलांचा अपमान केला. पूर्ण माझे वडील चिखलाने भरून आले होते. त्यांनी का असं केलं? कोणती दुश्मनी काढतायत ते? त्यांना काय गरज होती माझ्या वडिलांना त्रास द्यायची? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. खरंच मला ना खूपच वाईट वाटतंय माझ्या वडिलांचं. तेव्हा रिया म्हणते, अरे हो, आता त्यांनी माफी मागितली आहे ना? तेव्हा रव्या म्हणतो, माफी मागून होतो का? आता तुझे वडील परत तशी चूक करणार नाहीत का? रिया, स्टॉप इट. आता तू फोन ठेवून दे. मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे आणि मला कोणाशीच बोलायचं नाही आहे. तेव्हा रव्या लगेच फोन कट करतो. इकडे रियाला खूपच राग येतो. रिया येऊन तिच्या वडिलांचा चांगलाच अपमान करते. आता तिच्या वडिलांना देखील धक्का बसतो. ही एवढी मुलगी आता आपल्याला का बोलते हे ते विचार करत असतात. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.